गोपाळ्या माझ्या मुलीला मारतोय माझ्या बेटा शिकाला व्यवस्थित राहा हे सांग ना तू तुला औषध दे औषध दे ठीक आहे ना ठीक आहे ना तू शिकाला 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 बाबा पिंट्या तुम्ही इकडे काय करताय हा? गोपाळ गोपाळ असा का पडलाय काय झालं त्याला गोपाळ बेटा मी तुला सांगतो तू आधी शांत हो हे बघ तू त्या रत्नीला जो मेसेज केला ना तिने तो मेसेज आम्हाला दाखवला मग आम्ही ताबडतोब इथे आलो तेव्हा हा त्या व्यंक्याचा कार्ट आहे ना तुला मारत होता तुझा जीव घेत होता काय बाबा मला काही आठवत नाहीये अगं कसं आठवणार कसं आठवणार ह्या गोपाळ्याने तुला अर्क पाजलाय हो म्हणून तुला आठवत नाहीये बरं झालं रत्नीने आम्हाला ना अर्काचा उतारा दिला तो उतारा आम्ही तुला पाजला म्हणून तू शुद्धीवर आली तुझं टोचकं ना ठिकाण्यावर आलं हो शिकला मी तुला सोडणार नाही तू माझ्या पोरीला मारशील माझ्या पोरीला रामखोर तुलाच मी सोडणार नाही असं नाही याला जर जखमी केला तर हा अंगलट येईल आपल्या मग काय करायचं त्याला असंच सोडायचं असाच सोडायला कोण सांगतंय या गोपाळ दिग्रसकरचा ती एंड करायचा बिंट्या याचा खेळ खल्लास कर साहेब बायका स्वतःच्या कुकवांसाठी काय काय करतात तर तुमच्या लेकीनं स्वतःच्या कुंकवालाच कारण आमच्या लेकीसाठी तिच्या बापाचा बदला जास्त मोठा आहे त्या पुढे कुठलंही नातं मोठं नाहीये काय श्रीकला दिग्रसकरांचा एक खांब तर पडला. आता हळूहळू मी संपूर्ण खानदानाला
जमीनदोस्त करणार आहे. गोपाळ दिग्रसकर, अरे तुझा तुझा सगळ्यात शेवटचा नंबर होता रे. का इतकी घाई केलीस तू? हा, अति घाई जीव जाई. डॉक्टर गोपाळ दिग्रसकर, गुड बाय. नारायणीताई, गोपाळ आला घरी? नाही. गोपाळ कुठे आहे? कुठे काय? दवाखान्यात असेल. ऐक ना, एकदा फोन लावून विचार ना त्याला तो कुठे. कशाला? त्याचा ओरडा खायला? मी नाही. एकदा करून तर बघ. अगं इमर्जन्सी मध्ये वगैरे असेल तो आणि मी फोन केला तर मला झापेल बाई. मी नाही करणार. अगं पण नाही. काकी, काकी, गोपाळचा फोन आला होता का? नाही ग. काय झालं? अहो, कालपासून दिसलाच नाही तो, म्हणून विचारत होते. अगं कसा दिसेल? नाईट शिफ्ट होती ना त्याची काल. म्हणजे आता तो घरातच असला पाहिजे ना? अगं नाहीये पण तो घरात. काहीतरी इमर्जन्सी आली असेल त्याला. तसे तो कुठे वेळेत घरात येतो. मेवणे साहेब, विंजे सरकारांची ना खूप पोच कोर्टात. हा, काहीतरी करू आपण. दाजी. हा, गोपाळला पाहिलं का? आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहित असतं, पण हे काय माहित नाही. म्हणजे सकाळपासून आम्हाला तरी काय दिसलेलं नाही. हादू, चल आपण निमणीला जाऊन बघू. चल. अगं इंदू, एवढं अस्वस्थ व्हायला काय झालं? काय मोठे मेवणे साहेब त्यांना दिसत नाहीत ना, म्हणून जरा काळजीत पडलेत त्या. इंदू अगं, माहिती आहे आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी करावी, पण आता गोपाळ दादा काय राया एवढा आहे का? हो ना. हो ना. आल्यापासून नुसतं कुठे आहे गोपाळ, कुठे आहे गोपाळ. काय काय चर्चा चालली? अहो ही इंदू गोपाळ घरी आला नाही म्हणून काळजी करते त्याची. काय ग इंदू, आज एवढी का काळजी वाटते तुला? मी मी फोन लावूनच बघते. थांब 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 जरा. अगं तो नाईट शिफ्ट करून आला असेल, खोलीत जाऊन झोपला असेल त्याच्या. एकदा बघा बरं. नाही काका, तू त्याच्या खोलीत नाहीये. मी पाहिलं. काकी, श्रीकला कुठे आहे? मी बोलावते. श्रीकला, ए श्रीकला. काकू, बहुतेक श्रीकला घरात नाहीये. नाहीये म्हणजे? अगं सकाळी रायानी ना त्या दोघांना एकत्र कुठेतरी बाहेर जाताना पाहिलं होतं. आई, हाक मारलीत मला? तू तू कुठे होतीस? मी अंगणात होते, कपडे वाळत घालत होते. काय झालं? गोपाळ कुठे? मी काय माझ्या नवऱ्याला पदराला बांधून ठेवते का ताई? काय सिरियसली विचारतेय मी, गोपाळ कुठे असेल? तो दवाखान्यात गेला असेल. तुम्ही तर बाहेर गेला होतात ना? कुठे गेला होतात? आम्ही? अगं रायानी पाहिलं होतं सकाळी तुम्हाला. अच्छा, ते होय. आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. त्यानंतर ना गोपाळ दवाखान्याच्याच दिशेने गेलेला आणि मी रिक्षाने घरी आले. पण तुम्ही असे प्रश्न का विचारताय मला? काय झालं ताई? अगं तेच आम्ही या इंदूलाही विचारतोय. इंदू, अगं काय झालं इतकं?
काय नाही, असू देत. गेला असेल, हॉस्पिटललाच गेला असेल. काय ही मुलगी अशी? मी बघतो. इंदू, एवढं अस्वस्थ व्हायला काय झालंय तुला? गोपाळ दादा काय पहिल्यांदा बाहेर गेलाय? त्याला पहिल्यांदा घरी यायला उशीर होतोय का? तू नाही एवढ्या छोट्याशा गोष्टीचा बाऊ नको करत जाऊ इंदू. श्रीकलाला एवढं बोलायची काय गरज होती? हा, काय ग, बोल ना. इंदू, हे बघ, तुला तिथं कोर्टामध्ये पण चक्कर आल्यासारखं झालं होतं. नेमकं चालू काय तुझ्या मनात? हा, तू मला गोपाळची खूप काळजी वाटते रे. मी तुला सांगितलं नाही, पण गोपाळच्या आणि श्रीकलाच्या लग्नाच्या रात्री मला स्वप्न पडलं होतं. कसलं स्वप्न? गोपाळच्या मृत्यूचं. त्याची बॉडी झाडाला लटकलेली. मला खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते त्याची. मला काय काय विचार इंदू, इंदू, करायचं नाही. शांत 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 शांत. हे बघ, तू खूप दिवसापासून त्या केसचा अभ्यास करते ना, म्हणून तुला खूप ताण आलाय, म्हणून तू असं विचार करते. ते कोर्टामध्ये पण जे चक्कर आल्यासारखं झालं ना तुला, ते याच्यामुळेच झालंय. तू काळजी नको करू, तू आराम कर. मी तुझ्यासाठी मस्त आल्याचा चहा करून आणतो. आदू, तू म्हणशील ते करेन, पण प्लीज बघ ना, गोपाळ हॉस्पिटलमध्ये एका विचार ना. करतो फोन, तू शांत हो. हॅलो, हा डॉक्टर साबळे. हो, मी बरं आहे. गोपाळ दादाला द्या ना फोन. काय, तू आज ड्युटीवर आलास नाही? इमर्जन्सीला गेलाय का कुठे मग? नाही, ठीक आहे. अरे गोपाळ दादा, गोपाळ दादा, अरे घात झाला रे, घात झाला. गोपाळ दादा गोपाळ घेतला, रघुमाराज घात झाला, घात झाला. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिणसी वाया. सायास करिशी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. राम कृष्ण हरी. इंदू,
काय ग तू कधी आलीस? कसा झालाय चेहरा? हा, अजून अस्वस्थ वाटतंय का? काय झालंय तरी काय? महाराज मला ना असं काय माहित खूप भीती वाटते हो. गोपाळ विषयी विचारत होतीस त्याही वेळेला अशीच भीती वाटत होती तुला. अगं विठुरायाच्या दारात उभी आहेस तू, आणि तुला तर माहितीये त्याच्या समोर कुठल्याही प्रकारच्या भीतीला कसलंच स्थान नाही. पण गोपाळचा पत्ताच लागत नाहीये. मी त्याला फोन पण ट्राय केला पण तो माझे फोन पण उचलत नाही. अगं बाई डॉक्टर आहे तो, गेला असेल कुठेतरी आजूबाजूच्या खेडेगावात, इमर्जन्सी आली असेल आणि तिकडं रेंज नसेल. बरं यापूर्वी सुद्धा घडलंय की असं? तुम्ही म्हणताय तसंच हो, कारण माझ्या मनात तर असं फार. काळजी करू नकोस. गोपाळ साहेब नाही. हॅलो, रामकृष्ण हरी. हो बोलतोय. व्यंगू महाराज, गोपाळने आत्महत्या केली आहे. महाराज महाराज काय झालं? हॅलो, मी इंद्रायणी दिग्रसकर बोलते. काय झालंय? का सोडून गेलास तू मला? स्वतःला कशी जाऊ नाही तो सोडून गेला मला. तुम्ही सोडा मला, जाऊ दे माझ्या गोपाळकडे. उठणार आहे. कशी सांगू मी आता, नाही सांगू शकत. बाबा बाबा सांग ना गोपाळला उठायला. त्याने फसवलंय मला, चुकलंय त्याचं. सांगा ना बाबा, सांगा ना प्लीज बाबा, सांगा ना त्याला. गोपाळ उठणार रे, गोपाळ प्लीज ना रे. थांबा अधोक्षात, बॉडीला टच करू नका. अधोक्षज, अधो मागो.
मी आपला गोपाळ गेला रे. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय बॉडी ताब्यात देऊ शकत नाही. प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा प्लीज. दादा चला. करिश्माताई बहीण आहे माझी, तिला बाहेर काढणं कर्तव्य आहे माझं. चला आता, काळजी करू नको, विठुराय आहे आपल्या पाठीशी. इंदू, चलायचं का? उशीर होतोय. एकच मिनिटात आले. अगं आत्ता काय? एक खूप मोठं काम करायचं राहिले, आलेच. मोठ्या बाई, हा, नमस्कार करते, आशीर्वाद द्या. नमस्कार ठीक आहे, पण आशीर्वाद मागे. आणि ते तुला कशाला पाहिजे? हो, कोर्टात वकील म्हणून माझी पहिली केस आहे, पहिली हिअरिंग. तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे. पण तुझा इठुराया आहे की. तो तर आहेच हो, पण तुमची पण साथ पाहिजे. एक लक्षात असू दे, हे बघ, मी कधीच कुणासमोर हारलेले नाही. आणि तू माझी सुने, मला कॉपी करायचं, कुणासमोरही हारायचं नाही, कळलं? ऑल द बेस्ट. कर नमस्कार. थँक्यू मोठ्या बाई. आता तुम्ही सोबत आहेत म्हणल्यावर विषयच संपला. करिश्मा ताईला निर्दोष सिद्ध करूनच घरी येते. हा. निघायचं. निघूयात. म्हणजे तू म्हणतोस म्हणून आपण जाऊयात फिरायला. ऍक्च्युली करिश्माच्या केसचं आज पहिलं हिअरिंग आहे आणि त्यात आपण असं फिरायला जाणं, मज्जा करणं, तुला योग्य वाटतंय? त्यात काय चूक आहे? तिनं गुन्हा केलाय, त्याची शिक्षा कोर्ट देणार तिला. आपण तर प्रेमात आहोत ना. निघायचं का? अगं सगळं काय इकडेच समजावून सांगू का मी तुला? बस ना, चल निघूया. निघूया. कोर्टाचे कामकाज सुरू करा.
फौजदारी प्रकरण क्रमांक 123, आरोपी करिश्मा दत्तोबा शेलूरकर. प्रोसीड. माय लॉर्ड, आरोपी करिश्मा या विठूची वाडी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोहितराव बोडके पाटील यांच्या खून प्रकरणातील एकमेव आणि प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी 3 तारखेच्या रात्री मोहितराव बोडके पाटील यांच्या राहत्या घरी त्यांचा निर्घुण खून केलाय. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. माय लॉर्ड, पोलीस तपासात सर्व पुरावे सादर झालेत. प्लीज चेक एक्झिबिट नंबर 1 and 2. पोलीस चौकशीसाठी गेल्यावर आरोपीने देवराया विंझे या 6 वर्षाच्या मुलाच्या मानेवर सुरी ठेवली आणि तिथून पळ काढला. हा प्रकार केवळ संशयास्पद नाही, तर आरोपी दोषी असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. जज साहेब, आरोपी करिश्माच गुन्हेगार आहे ते सिद्ध करणारा एक आय विटनेसही आहे आपल्याकडे. गोपाळ, हे कुठे आलोय आपण? इथे कोणीच नाहीये, चिटपाखरूही नाहीये. कुठलं ठिकाण आहे गोपाळ? अगं, मौनी बाबाचा मळा म्हणतात या जागेला. इथे फारसं कोणी जात येत नाही. आपल्या दोघांसाठी एकदम परफेक्ट जागा आहे ना. इथे फक्त तू आणि मी. अशा ठिकाणी एकांतात माणूस त्याच्या मनातलं आजवर कोणालाच न सांगितलेलं सगळं बोलतो, सगळी गुपितं फोडतो. आपल्यात कुठलं गुपित आहे गोपाळ? आपलं तर सगळंच माहिती आहे ना एकमेकांना. माहितीये माहितीये का खरंच? अगं म्हणजे आता माझ्या डोक्यात होतं आपण दोघांनी एकत्र फिरायला जायचं. हे मी सांगितल्याशिवाय कळलं का तुला? सांग ना. सरप्राईज मिळालं ना. मग अशी कितीतरी सरप्राईज द्यायचीच असतील ना आपल्याला एकमेकांना. हो ना, खरं आहे तुझं. अगं, घाबरतीस काय अशी? मला वाटलं की वरून काहीतरी पडलं किंवा खालून काही गेलं की काय, म्हणून घाबरले. ठीक आहे. हवा बघ किती मस्त पडली. मस्त मोकळं आकाश आहे. झाडाखाली बसूयात ना दोघं आपण. हे धर, हे अंतर आणि सँडविचेस काढ. मी आपल्या दोघांकरता चहा घेतो. अंतर अंतर.
चहाची खूप ओढ लागली मला. चल ना चहा घेऊया. ॲडव्होकेट इंद्रायणी, नाव यू मे प्रोसीड. विठुराया पाठी राखा. माय लॉर्ड, सरकारी वकील जे म्हणालेत ते अगदी बरोबर आहे. ऑर्डर ऑर्डर. पोलिसांकडे परिस्थितीजन्य पुरावेत. माझी अशील करिश्मा ही मोहितरावाच्या खुनाच्या वेळेस त्यांच्या घरीच होती हे खरंय, पण खून करिश्मानं केलेला नाहीये. मला त्या जर निर्दोष होत्या तर लहान मुलाच्या गळ्याला सुरी लावून का पळाल्या? ती एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती. पण मायलॉर्ड, लेटर कम्प्लीट. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, भीतीपोटी माणूस बुद्धी गहाण ठेवून वागतं, पण करिश्माला तिची चूक लक्षात आल्यावर ती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. बरोबर ना इन्स्पेक्टर साहेब? होय सर. आणि तिचं स्टेटमेंट तुम्ही स्वतः वाचलंच असेल ना वकील साहेब? माय लॉर्ड, करिश्मानं खून केलेला नाहीये. मायलॉर्ड, फिर्यादीचे वकील विसरतायत की आरोपीला पाहणारा एक साक्षीदार आहे. साक्षीदाराच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा आहे हे क्रॉस एक्झामिनेशन ठरवेल. बस बस. कोर्टाने फिर्यादी आणि बचाव पक्ष दोघांचंही म्हणणं नोंदवून घेतलंय. पुढच्या तारखेला सुनावणी होईल. कोर्ट इज अर्जंट. गपले करा, रडू नको, गबस. हिंदी आहे ना, सगळं नीट करीन, काळजी नको करू. करिश्माताई, तू काही केलेलं नाहीयेस, तुला काही होणार नाही. घाबरायचं नाही आणि धीर सोडायचा नाही. घाबरडू नको, काही नाही होणार. ॲडव्होकेट दिग्रसकर, ओपनिंग आर्ग्युमेंट चांगलं वाटलं नाही तुम्ही कोर्टात पहिल्यांदा उभे राहिलायत? वकील साहेब, अहो पोरीला रोज विठुरायाच्या कोर्टात बोलण्याची सवय आहे, त्यामुळे या कोर्टात ती आत्मविश्वासानेच बोलणार. ऑल द बेस्ट. तुम्हाला पण. इंदू, इंदू, काय झालं? गोपाळ,
ही कला उठून उभे राहा. इधर चहाचे कप फेकून दे. जा तिकडे. माझ्याकडे वळ. हे औषध घालतेस ना माझ्या चहामध्ये रोज? हो, अर्क आहे हा. कुठे मिळतो हा अर्क? हा कुठेही मिळत नाही, तयार करावा लागतो. कोण बनवतं? रत्ना. कोण रत्ना? का केलंस तू माझ्या बरोबर असं? का वागतेस माझ्याशी असं? मला सूड घ्यायचाय म्हणून. सूड? कसला सूड? माझ्या बाबांचा सूड. तुझ्या बाबांचा? कोण आहेत तुझे बाबा? पोपटराव लांडगे पाटील. मी मान्य करतो की मीच ते साडीवाला दाढीवाला भूत बनून लोकांना घाबरवत होतो. पण हे कोणामुळे केलं? हे सगळे या पोपटरावने मला करायला सांगितलंय. यानेच त्या पत्रकाराला मारलंय. याचे सगळे काळे धंदे त्याला कळले होते. हे पोपटराव आहेत ना? हा? हे त्या पत्रकाराला मारत होते. तो नालायक माणूस ज्यानं त्या पत्रकाराचा खून केला, साडीवाल्या दाढीवाल्या भूताची अफवा अख्ख्या गावभर पसरवली आणि दहशत बसवली, तो नालायक माणूस पोपटराव लांडगे, तो तुझा बाप आहे? हो, संपूर्ण दिग्रसकर कुटुंबाला मी उद्ध्वस्त करणार आहे, संपवून टाकणार आहे. तू निघून गेल्यावर माघारी माझा काय होईल? मी कोणीच नाहीये का रे तुझी? तुझ्या लेखी माझी काहीच किंमत नाहीये ना. तू जर सोडून गेलास आणि माझ्या आयुष्याचं जर काही बरं वाईट झालं ना, तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. आय लव्ह यू गोपाळ. म्हणजे माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस आणि मग लग्न करून दिग्रसकर कुटुंबाच्या घरात त्यांची सून म्हणून आलीस. हा सगळा तुझा प्लॅन होता? या लोकांनी तुला इतका जीव लावला, त्यांच्यात अशी जीवावर उठलीस तू? हो, इंद्रायणी स्वतःला राखणदार समजते या घराची, पण ती हे घर वाचवू शकणार नाही. माझ्या माणसांना मारणार तू?
माझ्या घराचा नाश करणार तू, त्याकरता आता तू जिवंत राहणार नाहीस. तुझ्या तर विठुराया, अरे कसला संकेत आहे हा? काय सांगायचंय तू? त्या दिवशी रात्रीचे जे वाईट स्वप्न मला पडलं तेच पुन्हा एकदा पडलंय. ती ती श्रीकला गोपाळला काही करणार तर नाही ना? हा, खूप भीती वाटू लागली आहे विठुराया. गोपाळचं रक्षण कर, या घराचं रक्षण कर विठुराया. महाराज, घरच्या मोठ्या माणसाला पर्याय नसतो. त्याला कुठल्याही परिस्थितीत उभं राहावंच लागतं. आता या कुटुंबासाठी तरी स्वतःला सावरत. सावरा महाराज, सावरा स्वतःला. अध्यक्ष, आम्ही पुढची तयारी पाहतो. बघा, मेवणे साहेब, मेवणे साहेब, पोलीस आलेत. शास्त्री बुवा, पोलीस आलेत, पोलीस. अध्यक्ष दिग्रसकर, पोलीस? अरे यार, आता यांच्यासमोरही अजून नाटक करत बसावं लागेल. साहेब, पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं आणि बॉडी कधी ताब्यात मिळेल? उद्या सकाळी मिळेल. माफ करा, पण मला सगळ्यांशी एकदा जरा बोलायचं आहे. कशाबद्दल? रुटीन एन्क्वायरी आहे, चौकशी करावी लागेल. चौकशी? होय. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांची बॉडी ज्या अवस्थेत लटकलेली होती त्यावरून तरी असंच वाटतंय की ही एक सुसाईड केस आहे. नाही, तुम्ही चुकीच्या दिशेने तपास करताय इन्स्पेक्टर सर. आमचा गोपाळ सुसाईड करूच शकत नाही. नाही करू शकत सुसाईड. म्हणजे
नाही करणार सुसाईड, नाही करू शकत तो. गोपाळ सुसाईड नाही करणार, त्याचा खून झालाय. आणि तो खून या श्रीकलेनं केलाय. हो, काय बोलताय तुम्ही? इतका घाणेरडा आरोप करताय तुम्ही माझ्यावर? त्यापेक्षा मारून काय नाही टाकत मला एकदाच. मारून टाका एकदा. मारून टाका. ज्या माणसावर जीवापेक्षा जास्त प्रेम केलं त्याचाच मी जीव घेईन. कसला कसला सूड उगवताय माझ्यावर? आल्यापासून बघते घरात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आरोप माझ्यावरच टाकताय तुम्ही. काय काय चाललंय? अहो इंद्रायणी ताई, माझं कुंकू पुसल्या गेलंय. दुःखाचा डोंगर कोसळलाय हो माझ्यावर. इतके घाणेरडे आरोप का करताय? माझा गोपाळ त्याचा जीव मी घेत नाही. उलट्या काळजाचीस तू. तुझ्या ह्या रडण्याला ना भीक घालत नाही मी. नाटक करतीस. वाटुळ करायला आलीस आमच्या घराचं. मारलंस आमच्या गोपाळला. तूच मारलंस. तुला सोडत नसते मी. तुला सोडणार नाही मी. तूच मारलंस. मारस. एक शब्द बोलू नकोस आता. तुझ्या तोंडातून जर श्रीकलाविषयी आता एक जरी वेडावाकडा शब्द आला तर इंदू मी तुला. व्यंकट भाऊजी, आता जाऊ. मला माहित नाही ही कसली आहे. हिंदू अगं भास्कर, अगं वेळ काय? तू काय बोलतेस? वर्ग गेलंय आमचं. सगळं तारतम्य सुटलंय का तुझं? ही पोरगी खून करणार आहे का? काही बोलू नकोस शकू. काही उपयोग नाहीये हिला सांगून.
मती भ्रष्ट झाली आहे या पोरीची. नाही अहो महाराज, मी खरं सांगते. मीच मारलाय आपला गोपाळ. विठ्ठलाच्या विठुरायाचं पवित्र नाव तुझ्या तोंडातून सुद्धा काढू नको. दूर हो. हो दूर. एक शब्द बोलायचा नाही आता माझ्याशी. एक शब्द नाही बोलायचा. का बोलायचं? का गप्प बसायचं? वहिनी, काय बोलते ही पोरगी बघा ना तुम्हीच. हिच्या म्हणण्यानुसार स्वतःच्याच नवऱ्याला या श्रीकलानी मारले. काय म्हणायचं काय आता हिला? काय चुकीचं बोलतेय ती? मला पण तेच होते. ही मसांतोत्री माझ्या समोर येता जाता त्या इंदीची नालस्ती करायची आणि आज अशी का बोलतीये? मोठे बाई, तुम्ही करताय हे? तुम्ही बोलताय? तुम्ही खऱ्याची बाजू घेतली. जी आजवर व्यंकट भाऊजींनी घेतली. माझ्या सुनेची मती भ्रष्ट झालेली नाहीये. दिग्रसकरांच्या घराची रक्षण करते ती. आणि माझा माझ्या सुनेवर 100% विश्वास. आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतंय, पण सासूबाईंचं एक कळत नाही. जर ती म्हणतीये श्रीकलानं खून केलाय, तर श्रीकलानं खून केलाय. वहिनी, या अशा परिस्थितीत तरी तुम्ही या पोरीवर चिखलफेक नका करू.
अहो माझं ऐका तुम्ही काय असं. आणि तुम्ही इंदूवर चिखलफेक करताय तो. हे बघा मी ते मला बाबा 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 एक मिनिट मला बोल. श्रीकला 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 काय झालं? श्रीकला उठ. अगं काय होतं? श्रीकला उठ. हा पण त्या श्रीकलेचाच प्लॅन नसेल ना? इंदू डॉक्टर आले. सॉरी फॉर युअर लॉस. डॉक्टर गोपाळची बातमी मला समजली. पण ते जरी नसले तरी त्यांचा अंश मागे. म्हणजे श्रीकला. येस, शी इज प्रेग्नेंट. त्यांना दिवस घेतले. तुम्ही त्यांची काळजी घ्या. मी आलो सोडून तर नाही. डॉक्टरांनी सांगितलंय खरं, पण या श्रीकलेच्या करणीमुळे काही कळतच नाही. ही पोरगी खरंच पोटूशी हाय का नाही काही कळायला मार्ग नाही. इंदे, हे बघा मोठ्या बाई, आता श्रीकला खरं बोलती का खोटं हे श्रीकलेला विठुरायालाच माहितीये बघा. खरं एक नंबरची कारस्थानी, मुलखाची अवलक्षणी, विश्वास ठेवायच्या लायकीची नसलेली पोरगी. ही असली पोरगी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. तेल लावले मल्ल्यासारखी, हातात सापडतच नाही, निसटूनच जाते. हो ना. वा, दोघींमध्ये एकमत. वाय वा इंदू, खरं तर मला तुम्हाला दोघींना असं एकत्र बघून आनंद पाहायला पाहिजे ना. विठूच्या वाडीला लाडू वाटायला पाहिजे मी. तसं काही नाही होते. तुम्हाला दोघींना असं बघून ना मला दुःख होत आहे, राग येतो मला, प्रचंड राग. असल्या अभद्र वेळी किती अमंगल युती केली तुम्ही दोघींनी. पण कशासाठी आणि का? हा तू, अरे असं का बोलतोय तू? खरंय तेच बोलतोय इंदू. इकडे माझा भाऊ गोपाळ दादा गेलाय आणि तुम्ही दोघी, आणि इकडे तुम्ही त्याच्या माघारी त्याच्या विधवा बायकोला आधार द्यायचं सोडून नाही ते बोलतायत, नाही ते आरोप लावतायत तिच्यावर. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दोघींना असं वागताना लाज कशी काय नाही वाटली?